हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग्स. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. गणपतीसाठी आम्ही गेलो होतो नाशिकला. मग घरी गणपती बसवल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही सगळे गेलो होतो फॅमिली डिनरसाठी. कुठे गेलो होतो हे तुम्हाला मी सांगलच. बाहेरचं हे ॲम्बियन्स तुम्ही बघून घ्या, किती सुंदर आहे. आणि हे बघा, इथे असा हा मास्क बनला होता. ओवी हे बघून तर घाबरत होती. आम्ही गेलो होतो गोकुळ रेस्टॉरंटला. हे रेस्टॉरंट प्युअर व्हेज आहे आणि मी ह्याचं लोकेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओवी तिच्या छोट्या आजीच्या कडेवर बसली होती. ती म्हणत होती मला चालायचंच नाही. मग छोट्या आजीने तिला वरती घेतलं. तुम्ही हे ॲम्बियन्स बघू शकता. इकडे ना असे पक्षी प्राणी खूप सारे बनले होते. इकडे लायन बघू शकता तुम्ही. बाहेर तुम्हाला हत्ती पण दिसले असेल. आतले ॲम्बियन्स बघा. इथे असे हे छोटे छोटे हट बनलेले होते आणि हे वुडन होते. खूपच छान होतं. आणि ते ऑलरेडी फुल होते म्हणून तिथे आम्हाला काही जागा भेटली नाही. मग आम्हाला नॉर्मल टेबलच भेटला बसण्यासाठी. हे पहा माझी फुल फॅमिली. तशी सध्या फुल फॅमिली नाही आहे, कारण तिघं आमचे ना जर्मनीला राहता. मग आम्ही सगळे इथे बसलो होतो. आणि हे माझे चाचा चाची म्हणजे छोटे सासरे आणि छोटे सासूबाई. कॉर्नरला बसला होता आदित्य, तो माझा दीर आहे. इथे तुम्ही बघू शकता ॲम्बियन्स. आणि ह्यांच्याकडे ब्रेकफास्टपासून लंच डिनर सगळंच भेटतं. चायनीज कॉन्टिनेंटल सगळंच ह्यांच्याकडे उपलब्ध होतं. मेन्यू बघू शकता तुम्ही आणि रेट्स पण बघू शकता. सगळ्यात पहिले आम्ही ऑर्डर दिला रुमाली खाकरा. त्यानंतर आम्ही सूप पण घेतले, एक टोमॅटो सूप आणि एक व्हेज मंचाव सूप. आम्ही हे सगळं 1/2 आणि 3/5 काहीतरी केलं होतं. जम्बो रुमाली खाकरा बघू शकता. टेस्ट भारी होती. रुमाली खाकरा तुम्ही टेस्ट केला आहे का मला नक्की सांगाल. त्यानंतर ओवीला खायचं होतं पनीर. मग आम्ही तिच्यासाठी पनीर चिली ऑर्डर केली होती. तेवढ्यात आमचा टोमॅटो सूप पण आला आणि मंचाव सूप तर आधीच येऊन गेला होता. मग त्यांनी सगळी मंचाव सूप प्यायला स्टार्ट पण केलं होतं. ह्यांनी मेन्यू कार्डवरती ना उडपी तडका असं नाव दिलं होतं, पण बाहेर तर गोकुळ रेस्टॉरंट असं नाव होतं. हे बघू शकता. ओवीची डिश आली पनीर चिली. त्यानंतर आम्ही ऑर्डर केलं मेन कोर्स, एक व्हेज कस्तुरी आणि पनीर जाफरानी. त्यासोबत सगळ्यांनी आपापल्या हिशोबाने कोणी रोटी घेतली, कोणी भाकरी घेतली आणि कोणी चपाती घेतली. मेन कोर्स आलं आणि त्या दादांनी आम्हा सगळ्यांना सर्व करून दिलं. हे पहा इथे रोटी, नान, भाकरी सगळं अवेलेबल होतं. आम्ही दाल राईस पण ऑर्डर केला होता. सगळं खाऊन झाल्यानंतर बिल भरलं आणि आम्ही तिथून निघालो. आमचं बिल काहीतरी 2200 रुपये झालं होतं. बिल भरून झाल्यानंतर आम्ही निघालो आपल्या घरी. इथे ओवी तिच्या आदी काकासोबत खेळत होती. तर मंडळी, जर तुम्ही नाशिकमध्ये असाल आणि तुम्हाला व्हेज खायचं असेल तर तुम्ही इथे एकदा जाऊन टेस्ट करू शकता. जेवण झाल्यावर फोटोशूट तर कसं सोडणार. मग आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी फोटो काढले आमचे. इथे चिमुकलीला बघा कसे पोज देतीये. आणि नवनवीन पोस्ट आणि फोटोजसाठी ना तुम्ही माझा इंस्टाग्राम हँडल पण चेक करू शकता. तिथे मी मस्त नवीन ट्रेंडिंग रील्स पण टाकते, फोटोज आणि खूप काही असेल. तर मग इथे तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरूच नका. आणि माझ्या इंस्टाग्राम हँडलला पण नक्कीच चेक करा. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केली आहे.